आज करूया आपण अळूच्या वड्या। मी अळूचे पानं घेतलेले आहेत, ते आता आपण स्वच्छ धुवून घेऊया। अळूच्या पानाकरता लागणारं साहित्य: लसूण घेतला, जिरा, कोथिंबीर आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या। आता आपण हे मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया। बघा, मी अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे। अळूच्या वड्या करण्याकरता आपण बेसन घेऊया। बेसनामध्ये आता आपण लसूण, मिरची, जिरा, कोथिंबीर याचं वाटण टाकून देऊया। मसाले टाकून देऊ। 1 चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच गरम मसाला। थोडेसे तीळ घेतलेले होते ते टाकून देऊ। चवीनुसार मीठ टाकून देऊया। मी थोडीशी चिंच भिजवलेली होती, त्याचं पाणी थोडं थोडं टाकून आपण मिक्स करूया। बघा, बेसनामध्ये सर्व साहित्य टाकून मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। बघा, मी अळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मी परात घेतलेली आहे। आता आपण अळूचे पानं ठेवून त्याला बेसन लावून घेऊया। बघा, आता मी दुसरं पान घेतलेलं आहे, त्याला पण आपण बेसन लावून घेऊया। अशा प्रकारे मी सर्व पानांना बेसन लावून घेते। बघा, अशा प्रकारे मी 4 ते 5 पानांना लावून घेतलेलं आहे। आता आपण त्याला गुंडाळून घेऊया। बघा, अशा प्रकारे मी गोल करून घेतला। आता आपण दुसऱ्या पानांना पण लावून घेऊया। अशा प्रकारे मी बेसन लावून गोल करून घेतलेले आहेत। टोपात मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं। मी चाळणी घेतलेली आहे, त्याला ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घेऊया। आपल्या अळू वड्या चिटकत नाही। पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण चाळणी ठेवून घेऊ, त्याच्यावरती वड्या ठेवून घेऊया। झाकण ठेवून आपण वाफवून घेऊ। दुसऱ्या बाजूनी पण आपण आता वाफवून घेऊया। बघा, मी पलटवून घेते असं। बघा, आपल्या अळू वड्या शिजलेल्या आहेत। आता आपण काढून घेऊया। मी काढून घेतलेले आहे। आता याला आपण थंड होऊ देऊया। बघा, आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत। आता मी याला फ्रीज मध्ये ठेवून देते आणि 2 वड्या आपण तळून घेऊया। अशा प्रकारे कट करून घेते। गरम झालेलं आहे, तेल टाकून घेते। आपल्याला वड्या शालो फ्राय करायच्या आहेत। तेल गरम झालेले आहे, वड्या टाकून घेते।
आता दुसरी बाजू पण फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे मी वड्या शॅलो फ्राय करून घेतल्या.